गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवला तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे। मांजरपाडा प्रकल्पामधनं जे पाणी काही दिवसापूर्वी अडलेलं होतं ते आता येवला तालुक्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे। राज्याचे मंत्री छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत। साहेब, अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करत होतात, आज अखेर हा क्षण आलाय। बोलायला शब्द नाहीत। तुम्ही भारावलेला आहात, खूप भावनिक झालाय साहेब। होय, आपण आपण येवल्यामध्ये आलात 2004 साली, तेव्हापासूनचा प्रयत्न करत होतात। 55 वर्षांचा हा लढा होता, हा लढा आज यशस्वी होताना बघायला मिळतोय। लोकांचा हा आनंद जो आहे तो पाहिल्यानंतर मला किती आनंद झाला त्याचा तुम्ही विचार। हो हो, आणि हा आनंद हा लोकांचा राजकीय नाही आहे, हा त्यांच्या पोटा पाण्याचा, त्यांच्या भविष्याचा, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचा हा आनंद आहे त्यांच्याकडे। आज आपल्याला जलनायक अशी एक नवी उपाधी मिळालेली आहे साहेब। तर लोक जे आहेत आपापल्या परीने बोलत असतात, माझ्या परीने आपण काम केलेलं आहे, करत राहायचं। हा प्रवास कसा होता, हे पाणी इथपर्यंत येण्यापर्यंतचा? प्रचंड खडतर, हो, आणि हा एक प्रकारचा नवीन प्रयोग होता। हो, हा काय साधा बंधारा बांधला आणि पाणी आलं असं नाही आहे। तर वेगवेगळे बंधारे बांधून गुजरातकडे जाणारं पाणी थोड्या प्रमाणात का होईना ते अडवलंय। 12 एक बंधारे बांधले छोटे छोटे, आणि डोंगरातून जे आहे 11-12 किलोमीटरचा बोगदा करून पाणी इकडे आणलं। 160 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पाणी आलं। हे आहेत छगन भुजबळ, येवला विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत। 2004 पासून त्यांचा हा प्रयत्न चालू होता। आज कुठे येवल्यातील ग्रामस्थांना ह्या पाण्याचा उपयोग होणार आहे। आणि छगन भुजबळ यांना आपण सुरुवातीला प्रतिक्रिया विचारली, त्यावेळेस त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हते, त्यामुळे हा त्यांच्यासाठी भावनिक क्षण आहे। कॅमेरामन किरण कटारेचा मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, येवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।